आपण मच्छिंद्र पाटील सर यांना देखील ऐकणार आहोत, ज्यांचं इथं आगमन पाहायला मिळालं. जशी मॅचला सुरुवात होईल तसं आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये लगेच बदल करू आणि तसेच त्यांच्या समवेत आपण प्रसादजी भोईर यांचं सुद्धा इथं शुभागमन झालं, ज्यांचं या स्पर्धेसाठी फार मोठं योगदान राहिलं आहे. त्यांच्या वतीने या स्पर्धेसाठी तब्बल 5,000चा आर्थिक पाठबळ देण्यात आला, अशी व्हॉइस ऑफ बुराण प्रसादजी भोईर यांचं देखील मोस्ट वेलकम, आपलं सुद्धा सहर्ष स्वागत आहे. चला आता वेळ दौडवू नका दापोली टीम, आपण लगेच मॅचला सुरुवात करूयात. हॅलो हॅलो, सुस्वागतम सुस्वागतम सहर्ष स्वागतम. प्रारंभी विनंती करू गणपती विद्यादया सागरा, अज्ञानत्व अरुणी बुद्धिमती दे आराध्य मोरेश्वरा, चिंता क्लेश दरिद्र दुःख अवघे देशांतरा पाठवी, हेरंबा गणनायका गजमुखा भक्ता बहुतोषवी. सर्वांचं सहर्ष स्वागत. सतीश केणी पुरस्कृत निशांत 11 क्रिकेट क्लब दादरपाडा यांच्या वतीने आयोजित निशांत चषक 2025 ही स्पर्धा भव्य डे नाईटची स्पर्धा, परंतु नाईटच्या स्वरूपात आता तुमच्या भेटीला आलेल्या. आजच्या दिवसामध्ये पहिला सामना इथे रंगणार आहे. जय मातादी दिघोडे आणि त्यांच्या विरोधात साजिरी अँड संकष्टी स्ट्रायकर्स दापोली या दोन संघादरम्यान टॉस जिंकलाय तो जनमान दापोली संघाने आणि त्याने क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. सलामीची जोडी जय मातादी दिघोडे संघाची मात्र मैदानात दाखल झालेली आहे. आयुष कोळी आणि त्याच्या साथीला आहे तो अभिजित ठाकूर. छोट्या कॉमेंट्री बॉक्समध्ये सन्माननीय मच्छिंद्र पाटील सर जोडले गेलेत, ते द्वितीय सत्रामध्ये जोडले जातील. त्याचबरोबरीने उरणचा आवाज अर्थातच प्रसादजी भोईर आणि माझा अत्यंत जवळचा मित्र अर्थातच विपुल पाटील आणि इतरही जे समालोचक असतील त्यांचंही स्वागत आम्ही करतोय. आणि कॉमेंट्री बॉक्समध्ये आजच स्कोरर उमेशजी भोईर चिंचपाडा. निशांत 11 क्रिकेट क्लब दादरपाड्याच्या वतीने सर्वांचं सहर्ष स्वागत. या स्पर्धेचे पुरस्कर्ते सन्माननीय सतीशजी केणी साहेब यांच्या वतीने देखील सर्वांचं सहर्ष स्वागत. वेळेच्या बाबतीत नक्कीच मी विनंती करेल आज सगळ्या खेळणाऱ्या खेळाडूंना की सहकार्य करा. 20 मिनिटांमध्ये पहिली 4 षटकं ही कंप्लीट व्हायलाच हवीत. सलामीचं पहिलं षटक घेऊन आलाय तो मात्र ऋषी भोईर. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती मात्र आयुष कोळी बाद झालाय. पहिला धक्का आयुष कोळीच्या स्वरूपात. मारण्याचा प्रयत्न, बॅटची हलकीशी कडा आणि पहिल्या चेंडूवरती जय मातादी दिघोडे संघाला धक्का दिलाय तो ऋषी भोईरने. चांगली सुरुवात ऋषी भोईरची. वेगवान गोलंदाज राईट आर्म राऊंड द विकेटने एक विशिष्ट प्रकारचा अँगल मात्र बनवतोय.
नवीन फलंदाज मैदानात दाखल झालाय तो क्रिश कोहली. पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक या स्पर्धेमध्ये 1,00,000 रुपये व आकर्षक ट्रॉफी. द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक रोख रक्कम 50,000. तृतीय क्रमांकाचं पारितोषिक रोख रक्कम 30,000. चतुर्थ आणि पाचव्या क्रमांकाचं पारितोषिक रोख रक्कम 25,000. सिनियर कॉमेंटेटर प्रल्हादजी कासूकर सर यांचं देखील इथे आगमन झालंय. पहिल्याच बॉलवरती मोठा धक्का दिलाय गोलंदाज ऋषी भोईरने. 5 षटकांचा हा सामना. डाऊन द ग्राउंड बॅक टू द बॉलर हा फटका होता. खरं तर आपल्याच फॉलो थ्रू मध्ये झेल घेण्याचा प्रयत्न ऋषीने जरूर केला, परंतु अशा कॅचेस घेणं सोपं काम नाहीये. धावसंख्येचा श्री गणेशा. बॅटिंग करणाऱ्या जय मातादी दिघोडे संघासाठी 2 धावा. प्रल्हाद सर आपलं सहर्ष स्वागत. सिनियर समालोचक. पहिल्या चेंडूवरती विकेट, त्यानंतर मात्र बॅटची कडा घेऊन बॉल गलीमध्ये गेलाय, फेक होईल. तत्पूर्वी 1 धाव मात्र इथे घेतलेली आहे. कैलासवासी विजय नारायण पाटील यांच्या स्मरणार्थ माजी सरपंच विलास नारायण पाटील यांच्या वतीने विकेट हॅट्रिक, सलग 3 चौकार, सलग 3 षटकारांसाठी 2,000 रुपयांचं पारितोषिक या स्पर्धेत देण्यात येईल. आणि स्पर्धा समाप्त होईपर्यंत हे पारितोषिक आहे. पहिल्या सामन्यापासून ते अगदी शेवटच्या सामन्यापर्यंत नामी संधी खेळाडूंना. छोट्या ऑन स्ट्राईक आहे, धावा झाल्या त्या मात्र 3. आई एकविरा इव्हेंट या यूट्यूब चॅनलवरती स्पर्धा तुम्ही पाहताय. हलक्या हातानं फक्त स्टीअर केलंय. आपलं स्वतःचं खातं उघडतोय तो. छोट्या संघाची धावसंख्या जय माता दे दिघोडे संघाची 4. ऋषी भोईर वेगवान गोलंदाज आहे. पहिल्या बॉलवरती त्याने विकेट घेतली. थोडा दबाव नक्कीच असणार आहे, कारण आयुष कोळी सारखा एक महत्वाचा खेळाडू मात्र बाद झालाय. निशान चषक 2025 दर्जेदार अशी स्पर्धा. कव्हरच्या वरतून ग्रेट शॉट. बॉल चाललाय तो मात्र डीप कव्हरला. क्रीजच्या बॅटमधून आला हा नेत्रदीपक चौकार. थँक्यू. गणपती बाप्पाचं स्मरण करून या स्पर्धेला आपण सुरुवात केली आणि ते चौकार खेचलाय तो क्रिश कोहलीने. उलटा मारण्याचा प्रयत्न होता. षटक क्रमांक पहिले ते समाप्त झाले. ऋषी भोईर पहिल्या चेंडूवरती त्याने विकेट घेतली, त्यानंतर मात्र त्याच्या विरोधात धावा आल्या त्या 8. पहिल्या षटकात 8 धावा, 1 गडी बाद. थँक्यू. धन्यवाद. हे टायटल सॉन्ग होतं सतीश केणी पुरस्कृत निशांत 11 क्रिकेट क्लब दादरपाडा. अर्थातच निशांत चषक 2025चं जानमान दापोली संघ खेळतो आणि जानमान दापोली संघ म्हटल्यानंतर विशाल जेतेकर यांचं नाव आपसूक येतं. आज ते संघात नाही आहेत. खरं तर विशाल जेतेकर म्हटल्यानंतर सगळ्यांच्या समोर येतं कॅप्टन कूल. आणि सध्याच्या घडीला कारण प्रत्येक ऑर्गनायझरला असं वाटत असतं की आपल्या स्पर्धेमध्ये ठाणे वर्सेस रायगड हा सामना व्हावा, रायगड विरोधात रेस्ट ऑफ महाराष्ट्र किंवा रेस्ट ऑफ इंडिया असा सामना व्हावा. आणि त्या सामन्यांसाठी खास करून विशाल जेतेकर यांच्याकडे मात्र सगळ्यांचंच लक्ष लागलेलं असतं. फार प्रमुख भूमिका ते मात्र बजावतात. कदाचित ते देखील सामना पाहत असतील. छोट्यासाठी इथे पारितोषिक आलंय प्रल्हादजी कासूकर साहेब यांच्या वतीने. सिनियर कॉमेंटेटर. छोट्याने सलग 2 षटकार मारले तर 1000 रुपयांचं पारितोषिक. विश्वजित आलाय गोलंदाजीसाठी सेकंड ओव्हरमध्ये. थोडा दबाव नक्कीच असेल कारण एक गोलंदाज आज नाहीये. जबाबदारी घ्यावी लागेल विश्वजित मात्रेला, अभ्याला. पहिल्या ओव्हरमध्ये धावा आल्या त्या 8. अभिजित ठाकूर सध्या मैदानात आहे. आयुष कोहली बाद झाला. क्रिश कोहलीच्या बॅटमधून एक चौकार पाहायला मिळालाय. पॉवर प्लेचं दुसरं षटक. फक्त बॉलला स्टीअर केलंय ऑन साइडला. मनगटाच्या साहाय्याने वळवलं. मिड विकेटला बॉल चाललाय. फक्त एकच धाव.
छोट्या सन्मान दिला या चेंडूला. चिप करण्याचा प्रयत्न होता. एक धाव इथे घेतली जाते. धाव संख्या 9. सावध सुरुवात म्हणावी लागेल या पॉवर प्लेच्या दोन्ही षटकांमध्ये. बरेचसे यंगस्टर्स दिसत आहेत जानमान दापोली संघात. नामी संधी आहे एवढ्या मोठ्या स्पर्धेमध्ये खेळण्याची आणि त्यांच्या विरोधात जय मातादी दिगोडे या टीम मध्ये देखील यंगस्टर्सचा भरणा आहे. क्रिश फसवा चेंडू छोट्याचा पडल्यानंतर मला असं वाटतं थोडा आतमध्ये आला असावा, कारण माफी असावी विश्वजित मात्रेचा, कारण विश्वजित नेहमी लेग ब्रेक चेंडूचा जास्त वापर करत असतो, परंतु कदाचित हा चेंडू थोडा आतमध्ये आणण्याचा प्रयत्न करण्यात आला तो विश्वजित मात्रेकडून. 9 धावा धावफलकावरती आहेत. पॉवर प्लेचं दुसरं षटक चालू आहे. करंट रन रेट वरती आपण लक्ष टाकलं तर 6.75च्या सरासरीने सध्या दिगोडे संघाची धावसंख्या. अपब्रेक टप्पा पडला, टॉसअप झाला, चेंडू उसळी मिळाली, बॅट फिरवली परंतु संपर्क काही झाला नाही. चांगली गोलंदाजी विश्वजित मात्रे आब्याकडून. टॉस केलं बॉलला. आय लेवल बॉलिंग सध्या चालू आहे आणि बाउन्सही तितकाच चांगला मिळाला. जेव्हा तुम्ही टॉप स्पिन साठी जाता तेव्हा तुम्हाला बाउन्स नक्कीच मिळतो आणि हा टेनिस बॉल आहे. चांगला वापर खेळपट्टीचा आणि त्याचबरोबर पुन्हा आतमध्ये आणण्याचा प्रयत्न होता. पंचांकडे अपील, परंतु बॉल किती टर्न होईल त्या कारणास्तव पंचांनी मात्र इथे बॅटची कडा घेतले, हलकीशी कडा घेतली, त्या कारणास्तव पंचांनी नाबाद घोषित केले. काय षटक टाकतो विश्वजित मात्रे आव्या. फक्त 2 धावा त्याने आतापर्यंत दिल्यात. पहिल्या ओव्हरमध्ये धावा आल्या तर 8 चेंडूंची फेक झाले. पॉवर प्लेचं दुसरं षटक चालू आहे. जय मातादी दिगोडे संघ पॉवर प्लेच्या षटकात थोडी बाकफुटलाय. ड्रायव्हिंग सीटला आणावी लागणार आहे ती छोट्याला आणि ती करामत तो करू शकतो. लीडिंग एज आणि ते मिसफील्ड झाले, तिचा फायदा नक्कीच मिळेल दिगोडे संघाला. बॉल चाललाय सीमारेषा पार, नशिबाचा चौकार. पाच हजाराचा आर्थिक पाठबळ आलाय, त्यात सुद्धा आपण आभार व्यक्त करतोय. नितांत आणि सोहम यांच्या वतीनं 5,000चा आर्थिक पाठबळ आलाय, त्यांचं सुद्धा आपण सहर्ष स्वागत करूयात. चौकार आलाय. खरं तर धाव गती वाढवायची होती, धावा कुठून येऊ दे. लीडिंग एज घेतले होते, विकेट किपरच्या डोक्यावरून बॉल गेला, थर्डमॅनला थोडी मिस्टेक झाली आणि तिथे मात्र चौकार मिळाला. ऑन साइडला शॉर्ट मिड विकेटला एक फिल्डर प्लेस केलाय छोट्यासाठी विश्वजितने. स्वीप केलाय, बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या बाजूना बॉल काढलाय. बॅक टू बॅक 2 चौकार येत आहेत दिगोडे टीम साठी. 2 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. 9च्या सरासरीने धावा झाल्यात जय मातादी दिगोडे संघाच्या 18. दोन ओव्हरमध्ये धावा झाल्यात त्या 18. सेकंड ऑन द टोज हा फटका खेचला होता. टायमिंग प्रॉपर जुळलेला आहे. क्रिश कोळीच्या बॅट मधून येतो या इनिंग मधला पहिला षटकार. सचिन भोईर दादरपाडा यांना देखील आपण विनंती करतोय आपण येऊन व्यासपीठावर विराजमान व्हा. तसेच आयवा कॅच ज्या प्रेक्षकांनी घेतलाय त्यांनी सुद्धा आमच्यापर्यंत तुमचं नाव आणि मोबाईल नंबर
पाठवा, कारण आपल्यासाठी सुद्धा इथं आयवा कॅच जो प्रेक्षक येईल त्यासाठी लकी ड्रॉच्या माध्यमातून एक सायकल देण्यात येणार आहे. खरं तर विपुलजी षटकाराचं प्रत्युत्तर मात्र दिलंय ते ऋषी भोईरने. षटकार आला क्रिश कोळीच्या बॅटमधून, सीमारेषेच्या बाहेर प्रेक्षक कमाल देखील कॅच घेण्यात आला प्रेक्षकाकडून, परंतु त्याच्या दुसऱ्याच चेंडूवरती लॉंग ऑफला मात्र क्रिश कोळीचा झेल घेतला तो शिवतेजने. दुसरा धक्का. आता नवीन फलंदाज मैदानात दाखल झालाय तो दीपेश. क्रिश मचिंद्र सर आक्रमण करत होता, पहिल्या ओव्हरमध्ये देखील त्याला संधी मिळाली तेव्हा त्याने चौकार मारला. आताही हाफ ट्रॅकर बॉलला उसळत्या चेंडूवरती ऑन द टोस मात्र मिड विकेटच्या दिशेने पुलचा एक चांगला फटका त्याने खेचला, परंतु लगेचच दुसऱ्या चेंडूवरती ऋषी भोईरने त्याला बाद केलं. 24 धावा. बाहेरचा चेंडू मिड ऑफच्या वरतून मारलाय, पुन्हा क्षेत्ररक्षक आहे. इट्स अ ट्रॅप. हा सापळा आहे ऋषी भोईरचा, त्यामध्ये फसलाय दीपेश जोशी. बॅक टू बॅक 2 विकेट. कोळी चंद्रकांत कासूकर यांना आपण विनंती करतोय आपण या व्यासपीठावर. तसेच मान्यश्री बाळकृष्ण पाटील यांना देखील विनंती केली जाते आपण या व्यासपीठावर. आपलं सुद्धा सहर्ष स्वागत आहे निशांत चषकामध्ये. बॅक टू बॅक 2 धक्के. तोच खेळाडू. एक पहिला ज्या चेंडूवरती मात्र विकेट मिळाली, अगोदरच्या चेंडूवरती तो फुल्लर लेनचा बॉल होता, यॉर्कर बॉल होता, त्याला खोदून काढण्याचा प्रयत्न, ताकद थोडी कमी पडली, लॉंग ऑफला झेल घेण्यात आला. वाडिश लॉंग ऑफ आहे. एक प्लेअर 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये मिड ऑफच्या पोझिशनला आहे, थोडा खेळपट्टीच्या नजदीक म्हणजे स्क्रीनच्या अगदी त्या लेवलला मात्र पाहायला मिळतो आणि लगेचच त्याच्या मागे वाडिश लॉंग ऑफला एक फिल्डर आहे. ऑन हॅट्रिक असेल आता गोलंदाज ऋषी भोईर. 24 धावा 3 विकेट. नवीन फलंदाज मैदानात दिगंबर पाटील. विकेट हॅट्रिकचा चेंडू बाकफुटला जाऊन पंच केलं बॉलला. स्वीपर कव्हरला फिल्डर तैनात आहे. एक धाव नक्कीच मिळेल. संयम दाखवलाय तो दिगंबरने पहिला चेंडू फेस करत असताना. धावसंख्या तिसरं षटक मार्गस्थ आहे. 25 धावा झालेल्या आहेत. नेक्स्ट मॅच सिद्धिविनायक भिंगारी आणि त्यांच्या विरोधात टेंबिवली. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण रिक्वेस्ट आहे टॉस करण्यासाठी या. चंद्रकांतजी कासूकर साहेब यांना विनंती आपण मंचावरती येऊन विराजमान व्हावं. आपलं सहर्ष स्वागत. 25 धावा. थोडी बातचीत होत असताना दिगंबर आणि अभिजित छोट्यामध्ये दोन्ही एक्सपिरियन्स प्लेयर आहेत, अनुभव प्रचंड आहे या दोन्ही खेळाडूंकडे. गरजेचं आहे डाव सावरणं. 25 झाल्या. तिसरं षटक चालू आहे. ऋषी भोईर गोलंदाजी करतोय. 3 विकेट त्याने घेतल्यात. आतापर्यंत धावा दिल्यात त्याने 15. 5 षटकांचा हा सामना. पहिला सामना. स्क्वेअर कट चांगला स्ट्रोक आहे, परंतु प्रोटेक्शन आहे डीपला. फिल्डर तिथे पोहोचतोय. हातातून चेंडू निसटला. दिगंबरचा कॉल होता दुसऱ्या धावेसाठी आणि ते 2 धावा घेतल्यात. चांगली रनिंग. उरण तालुक्यातील एक नामवंत संघ जय मातादी दिघोडे आणि त्यांच्या विरोधात मात्र पनवेल मधील जय हनुमान दापोली अर्थातच साजिऱ्यान संकष्टी स्ट्रायकर्स या नावाने हा संघ खेळतोय. 27 धावा. 27. लॉस ऑफ 3. लास्ट बॉल. पुन्हा त्याच पद्धतीचा फटका. बॅकफुटला पसंती केली हा फटका खेळण्यासाठी. मिसफील्ड झाले. पुन्हा 2 धावा. खराब कामगिरी फिल्डिंग मध्ये आणि त्याचा फायदा मिळतोय नक्कीच जय मातादी दिघोडे संघाला. 3 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय आणि धावा झाल्यात दिघोडे संघाच्या 3 बाद 29. विशालजी पाटील वेशवी यांना देखील विनंती केली जाते, ज्यांच्या वतीने दापोली संघाला पुरस्कृत करण्यात आलाय. अशी विशालजी पाटील वेशवी यांना देखील विनंती आहे आपण येऊन व्यासपीठावर विराजमान व्हा. ओन टू कॉमेंट्री बॉक्स. 3 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. या 3 ओव्हरमध्ये 2 प्रमुख गोलंदाज आपल्याला पाहायला मिळाले. अर्थातच विश्वजित मात्रे अभ्या
आणि ऋषी बोरनी 2 षटकं टाकली. आता 2 यंगस्टर्स बॉलिंग करतील यात तेळ मात्र सुद्धा शंका नाही. आणि गोलंदाजीसाठी आलाय तो 4थ्या षटकात सोहम जितेकर. जबाबदारी आहे. आजकालचं क्रिकेट हे प्रगल्भ झालेलं आहे. नवोदित खेळाडूंसाठी नामी संधी चालून येत असतात. प्रत्येक खेळाडू जेव्हा मैदानात दाखल होत असतो, आपल्या गावाची जर्सी परिधान करतो, त्याला संधी मिळते, तर त्या संधीचं सोनं नक्कीच खेळाडूंनी करायला हवं. परंतु समोर एक हार्ड हिटर बॅटर आहे जय मातादी दिगोडे संघाचा दिगंबर पाटील. धावा आहेत 29. 4थं षटक. फुल टॉस आणि त्यावरती कडा प्रहार. बॉल चाललाय स्क्वेअर लेगला. प्रयत्न चांगले होते परंतु शेवटी पंच आता निर्णय देतील. फुल टॉस चेंडू होता आणि त्या फुल टॉस चेंडूवरती दिगंबरच्या बॅटमधून हा कडा प्रहार पाहायला मिळाला. हाताला लागला चेंडू. प्रयत्न चांगला होता अडवण्याचा परंतु शेवटी सीमारेषा पार. षटकार. जी शेळके ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू. यावेळी लाईन मात्र चांगली ठेवले. टप्पा अचूक ठेवला. राईट आर्म राऊंड द विकेटने हा चेंडू बाहेर काढण्याचा प्रयत्न सोहम कडून. हेच करायचंय कारण या अगोदरचा चेंडू फुलटॉस टाकला. अभयने लगेचच कान मंत्र दिला की फुलटॉस चेंडू टाकून चालणार नाही, आक्रमण होईल. पुन्हा तोच चेंडू परंतु इथे पंच इशारा करतायत व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाव. धाव संख्या जाऊन पोहोचली ती 36 वर 36. 4थं षटक मार्गस्थ आहे. पहिल्या चेंडूवरती षटकार आला त्यानंतर मात्र निर्धाव चेंडू. हा चेंडू वाईट. पंचांचा इशारा आलाय. फटका फसलाय. क्षेत्ररक्षक मिडॉपचा जज करतोय आणि ते झेल त्याने घेतलाय. फलंदाज बाद होईल दिगंबर पाटील. टेंबिवली दोन्ही टीमचे कॅप्टनला विनंती आहे की आपण टॉस करण्यासाठी इनिंग ब्रेकमध्ये यायचं, हे लक्षात असू द्या. दिगंबरने पहिल्या चेंडूवरती मात्र षटकार केसला परंतु त्याची विकेट घेण्यामध्ये सोहम जितेकरला यश मिळालंय. राईट आर्म राऊंड द विकेटने एक विशिष्ट प्रकारचा अँगल जो बनवतोय त्याचा फायदा नक्कीच मिळालाय तो सोहम जितेकरला. मान्यश्री बाळकृष्ण पाटील यांना देखील आपण विनंती करतोय. मान्यश्री बाळकृष्ण पाटील यांना विनंती केली जाते आपण येऊन व्यासपीठावर विराजमान व्हा. बागफुटला जात असताना फटका. क्षेत्ररक्षक थोडा पुढे आला. जजमेंट त्याचं चुकलं आणि शेवटी बॉल चाललाय सीमारेषा पार. खराब कामगिरी फिल्डिंग मध्ये. त्याचा फटका मिळतोय दापोली संघाला. धावा मिळतात दिगोडे संघाला. 4 चौकार. चिंद्रे सर परिसीमा लांब लचक आहेत परंतु फिल्डिंग करत असताना या लांब लचक परिसीमावरती क्षेत्ररक्षकांची थोडी घाबरगुंडी नक्कीच उडते. चौकार मिळाला. धावसंख्या 40 झाले. 4थं षटक सोहम जितेकरचं थोडं महागडे ठरतंय. एक षटकार एक चौकार त्याच्या विरोधात आलाय. पुढे टाकला बॉल. मिड ऑफला क्लिअर केलंय. बॉल चाललाय लॉंग ऑफच्या दिशेने. प्रवीणच्या बॅटमधून हा दुसरा चौकार. धावसंख्या 44. थर्टी यार सर्कलच्या आतमध्ये होता मिडॉपचा खेळाडू. त्याच्या अगदी वरतून हा फटका मात्र केसला प्रवीणने. चांगला स्ट्रोक. कदाचित हा वाईट. यस पंच इशारा करतात वाईट बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाव. अवांतर धाव जोडली जाते. धावसंख्या 45.
45. चौथं षटक मार्गस्थ. शेवटचा चेंडू. धावा आल्या सोहमच्या विरोधात आतापर्यंत 16. यॉर्कर टाकला होता परंतु बॅटच्या टोएंडला लागलाय. स्वीप करण्याचा प्रयत्न पुन्हा मिसफील्ड झाले. दापोली संघ करतोय काय सध्याच्या घडीला. आणखी एक चौकार दिगोडे संघासाठी. 4 ओव्हरचा खेळ समाप्त झाला आणि धावा झाल्यात जय माता दी दिगोडे संघाच्या 4 बाद 49. मच्छिंद्र पाटील सर, स्पोर्ट्स कॉमेंटेटर मराठी, हिंदी आणि त्याचबरोबर इंग्लिश. धन्यवाद आई एकविरा इव्हेंट. रायगडची मुलुक मैदानी तोफ म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं, आता रायगडची नव्हे तर महाराष्ट्राची असं संबोधित करावं लागेल. आणि तीनही लँग्वेजमध्ये फार कमी कॉमेंटेटर आहेत जे समालोचन करतात. धन्यवाद आई एकविरा इव्हेंट. 4 षटक 49 धावा झालेल्या आहेत आणि शेवटच्या षटकात बॉलिंगसाठी मात्र आलाय शिवतेज जितेकर. छोट्या कडक शॉट. बॉल मिडविकेट सीमारेषा पार. 5व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवरती आक्रमण छोट्याचं षटकार. धावसंख्या 55. शिवतेजच्या विरोधात पहिल्या चेंडूवरती आक्रमण. फुल्लरलेनचा बॉल. निर्धाव चेंडूची होते ते मात्र सांगता. पहिला चेंडू थोडा स्लाइट ओव्हरपिच होता, त्यावरती तुटून पडला छोट्या, परंतु अत्यंत वाईड यॉर्कर मात्र इथे टाकला शिवतेजने. आडवा बॅटने पुन्हा एकदा बॉलला फेकून दिले प्रेक्षकांच्या भेटीला. या ओव्हर मधला दुसरा षटकार छोट्याच्या बॅटमधून. धावा. नेक्स्ट मॅच सिद्धिविनायक भिंगारी विरोधात टेंबिवली. इनिंग ब्रेक मध्ये टॉस होणार आहे अशा आयोजकांच्या सूचना आमच्यापर्यंत येत आहेत. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी या. तसेच मैदानाच्या बरोबर एंट्रीला समोर जी गाडी उभी आहे त्याने बाजूला घ्यायची आहे. इको गाडी उभी आहे त्याला विशेष सूचना आहे. आपण प्लीज आपली गाडी बाजूला पार्क करा. थोड्याच वेळात सन्माननीय अतिथींचं आगमन होणार आहे. समोर मारलाय अगदी समोर स्क्रीनच्या बाजूने. वाडिश लॉंग ऑफ सीमारेषा पार. अभिजित ठाकूर छोट्याचा आक्रमण. खतरनाक षटकार. आणि सन्माननीय प्रल्हादजी कासुकर यांच्या वतीने 1000 रुपयाचं बक्षीस सुद्धा या फलंदाजाला मिळतंय. सलग 2 चेंडू 2 षटकार लगावले होते. समीर सिनियर कॉमेंटेटर कासुकर सर यांच्या वतीने छोट्यासाठी सलग 2 षटकारांसाठी 1000 रुपयांचं पारितोषिक. धावसंख्या 67. पुन्हा एकदा वाईड यॉर्कर, परंतु नाही. यावेळी पंच इशारा करतात वाईट बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात 1 धाव मात्र इथे जोडली जाईल. वाईट साठी रिव्ह्यू नाहीये अशी माहिती आयोजक मंडळी पोहोचवत आहेत. आतमध्ये आणण्याचा प्रयत्न होता. चांगला निर्णय. 68 धावा 4 विकेट. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. जय माता दी दिगोडे. आणखी एक जेवढा उंच तेवढा लांब. बॉल काऊ कॉर्नरच्या वरतून प्रेक्षकांच्याही पलीकडे षटकार. जयजी पाटील साहेब माजी सरपंच यांच्या वतीने विलास पाटील साहेब यांच्या वतीने सलग 3 षटकारांसाठी 2000 रुपयांचं पारितोषिक आहे.
विकेट हॅट्रिकसाठी देखील 2000 रुपयांचं पारितोषिक आहे. सलग 3 चौकारांसाठी देखील 2000 रुपयांचं पारितोषिक आहे. अभिजित ठाकूर काय इनिंग सध्या साकारतोय मैदानावर. लास्ट बॉल आणि ते वेगवान चेंडू, शेवटी यॉर्कर बॉल त्याने टाकला शिवतेजने. 5 षटकांचा खेळ समाप्त झालाय. अगोदर शांत होता अभिजित ठाकूर छोट्या, परंतु शेवटच्या ओव्हरमध्ये त्याचं रौद्र रूप पाहायला मिळालं. 12 चेंडू 38 धावसंख्येची इनिंग त्याने साकारली. 2 चौकार 6 चला विशेष सूचना 4 पुढील षटकार सामन्यासाठी. मात्र त्याने मारले. पुढील सामन्यासाठी विशेष सूचना भिंगारी आणि टेंबिवली. चला भिंगारी आणि टेंबिवली विशेष सूचना आपल्यासाठी. आपण टॉस करण्यासाठी लगेच संपर्क साधायचा आणि मंचाच्या समोर अगदी माफ करा मैदानाच्या समोर जो प्रवेशद्वार आहे तिथे असणाऱ्या प्रेक्षकांना विशेष सूचना आहे की आपण थोडंसं बाजूला थांबायचं आणि त्या मैदानाच्या मध्ये बरोबर तिथून येणाऱ्या गाड्यांना सुद्धा विनंती आपण एका साईडला गाड्या पार करायच्या आहेत. सन्माननीय अतिथींचं आगमन काही क्षणातच सन्माननीय प्रीतमदादा म्हात्रे साहेब यांचं आगमन होणार आहे. या स्पर्धेसाठी आजच्या रजनीतील चीफ गेस्ट प्रीतमदादा म्हात्रे साहेब यांचं आगमन या स्पर्धेसाठी होणार आहे. आपण जातो सत्कार सोहळ्याकडे. आज या स्पर्धेसाठी आजच्या रजनीमध्ये क्रांती कासूकर यांचं आगमन झालंय, तर नियोजन समितीच्या वतीने त्यांचा स्वागत आणि सत्कार केला जाईल, त्याचा त्यांनी स्वीकार करावा. चला क्रांती कासूकर आपला सन्मान स्वीकारण्यासाठी आपण या. प्रसाद सर धावा संख्या फक्त पोहोचवतो. धावा 74 झाल्यात आणि 75 धावा संख्येचं लक्ष प्रस्थापित करण्यात आलेलं आहे जे हनुमान दापोली संघाच्या विरोधात. आणि जशी सेकंड इनिंगला सुरुवात होईल या आपण ऐकूया कॉमेंट्री बॉक्समध्ये मराठी, हिंदी, इंग्लिश या तीनही भाषांवरती प्रभुत्व असणारे समालोचक सन्माननीय मच्छिंद्र पाटील सरांना. क्रांती कासूकर यांचा सन्मान होतोय आणि पुढील सन्मान असेल चंद्रकांतजी कासूकर. दादरपाडा गावातील एक सद्ग्रस्त चंद्रकांतजी कासूकर यांचा सुद्धा सन्मान या स्पर्धेच्या औचित्याने केला जाईल. तसेच गणेश कोळी यांचा सुद्धा सन्मान केला जाईल. दादरपाडा परिसरातील एक सुप्रसिद्ध डीजे मंडप डेकोरेटर्स म्हणून गणेश कोळी यांची ओळख आहे, त्यांचा सुद्धा सन्मान इथे केला जाईल. चंद्रकांतजी कासूकर यांचा सन्मान केला जात आहे, त्याचा त्यांनी स्वीकार करावा. या स्पर्धेचे पुरस्कर्ते सतीश केणी यांच्या शुभ हस्तात सन्मान केला जातोय. सन्माननीय चंद्रकांतजी कासूकर यांचा सन्मान होत आहे. पुढील सन्मान असेल गणेश कोळी यांचा. गणेश कोळी यांचा सन्मान केला जात आहे, तो त्यांनी स्वीकारावा. गणेश कोळी यांचा सन्मान होतोय. गजाननजी कोळी यांचं आगमन झालं, त्यांना विनंती आहे. तसेच लहू लक्ष्मण भोईर या परिसरातील माऊली या नावानं प्रसिद्ध असणारे लहू लक्ष्मण भोईर यांचं आगमन झालंय, त्यांचं सुद्धा आगमन झालं. त्यांना सुद्धा विनंती आपण अतिथी मंचावरती स्थानपन्न व्हावं. आपण दुसऱ्या सत्राकडे जाणं. तुर्तास महत्वाची पुन्हा एकदा सूचना असेल पुढील सामन्यासाठी. सामना आहे भिंगारी विपक्ष टेंबिवली. टॉस करण्यासाठी आपण लगेचच मंचाकडे यायचं आहे. भिंगारी संघासाठी विशेष सूचना आणि टेंबिवली संघासाठी सुद्धा. सन्माननीय अतिथींचं आगमन होताना दिसत आहे. गजानजी कोळी, तदनंतर लहू लक्ष्मण भोईर यांचं आगमन झालं. तसेच मी पुन्हा एकदा नियोजन समितीच्या वतीने आवाहन करेन, दादरपाडा आणि वेशवी ग्रामस्थ का आज या स्पर्धा पाहण्यासाठी आले असतील तर त्यांना सुद्धा मी नम्र विनंती करतात की आपण अतिथी मंचावर स्थानपन्न व्हावा. ही स्पर्धा आपली सर्वांची आहे, तुमच्या सर्वांच्या सहकार्यामुळे ही स्पर्धा आम्ही ठेवू शकलो. त्यामुळे आपण प्रत्येकजण या स्पर्धेचे हकदार आहात, या यशस्वी आयोजनाचे आपण प्रत्येकजण शिलेदार. त्यामुळे आम्ही तुम्हाला विनंती करू की आपण सर्वांनी अतिथी मंचावरती येऊन स्थानपन्न व्हावं. जाऊया दुसऱ्या सत्राकडे. ऐकूया पुन्हा एकदा महाराष्ट्राचा बुलंद आवाज असेल एक आदर्श शिक्षक, तदनंतर ज्यांना आपण कित्येक स्पर्धेमध्ये समालोचन करताना पाहतो. तदनंतर सांगायचं झालं तर एक त्यांची पॅशन आहे, बिल्डर अँड डेव्हलपर या क्षेत्रामध्ये सुद्धा हे फार मोठं नाव आहे. परंतु आज मच्छिंद्र पाटील सरांना आपण ऐकत आहात. जाऊया पुन्हा एकदा मात्र देऊया खूप साऱ्या शुभेच्छा आणि ऐकूया मच्छिंद्र पाटील सरांना. धन्यवाद. हॅलो चेक, हॅलो चेक, हॅलो बाबा थोडासा बेस कमी कर ना. हॅलो चेक, हॅलो चेक, हॅलो चेक, हॅलो चेक. गजानन कोळी यांचं स्वागत केलं जात आहे. हॅलो चेक, हॅलो चेक, थोडंसं बेस कमी कर. हॅलो चेक, हॅलो चेक. थँक्यू. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्यसु सर्वदा. घराला नमन करून महाराष्ट्र आराध्यभात राजे छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा करून आणि या परिसरातील दिवंगत कामगार सर्वांचे लाडके दीपा पाटील यांच्या प्रतिमेस आम्ही अभिवादन करत स्पर्धेची सुरुवात करतोय.
थँक्यू समीर सोमने सर. आमच्या समेत विपुल पाटील, प्रसाद भोईर सर्वांचं आम्ही स्वागत करतो आणि वळतोय दादरपाडा या स्पर्धेच्या माध्यमातून. एक सुंदर स्पर्धा आपण पाहतोय. सतीश केनी पुरस्कृत निशांत इलेव्हन क्रिकेट क्लब दादरपाडा प्रथमच दादर गावामध्ये. असं वाटत नाही की या स्पर्धेमध्ये येस विजय पाटील यांचं देखील आम्ही कौतुक करूया. असं वाटत नाही समीर सर की पहिला वर्ष आहे, असं वाटतं की 10 वर्षाचा दांडगा अनुभव आहे, कारण कुठेही कमी नाही आहे. सुंदर आयोजन, विलोभनीय प्रेक्षकांची प्रचंड गर्दी आणि पादक्षिणे प्रेमात पडाव्या अशा ट्रॉफ्या तुम्हाला पाहायला मिळतात. 4 कॅमेऱ्याच्या माध्यमातून आई एकविरा इव्हेंट ही स्पर्धा कव्हर करते, त्यांचं देखील स्वागत करतोय. आलेल्या सर्व मान्यवरांचं, स्पर्धेमध्ये भाग घेतल्या सर्व खेळाडूंचं आणि माझ्या लाडक्या प्रेक्षकांचं या स्पर्धेमध्ये आम्ही मनापासून हार्दिक स्वागत करतोय. या वळव्या सामन्याकडं पहिल्या षटकामध्ये 9, दुसऱ्या षटकामध्ये 9, तिसऱ्या षटकामध्ये 11, 3 षटकामध्ये 29 आणि मागच्या 2 षटकामध्ये 45 आणि मोठ्या छोट्यानं 38 धाबाकडून 74 धाबा कुठल्यात 75 धाबांचा पाठलाग करायचा आहे दापोली संघाला. दापोली संघाचा ठाणे वाघ ज्याला आपण नेहमीच समजतोय आलाय तो अभ्या मैदानावरती. अभ्याचा फिटनेस बदललाय, मागच्या 2 वर्षामध्ये भरपूर फिटनेसमध्ये परिवर्तन. पहिला चेंडू ड्राईव्ह केला ऑन साईडला, त्याच्या पुढे सायकला फार वेगानं कबकंत मात्र मिळणार ती एकच धाव. एखाद्या धावसेकाला सुरुवात होते. 75 धाबा गुडायच्या आहेत, 15.0 धावगतीने धाबा उभारायच्या तुम्हाला. गोलंदाज तयार. आयुष आलाय मैदानावरती. आयुष कोहली पहिल्या षटकामध्ये 75 धाबा गुडायच्या आहेत. समोरच आपले एक्सप्रेस हायवे दादरपाडा सुंदर असं गाव आणि गावातील सर्व ग्रामस्थांचं या मंचावरती आगमन झालंय. सर्वांचं मनापासून स्वागत करतोय आणि ग्रामस्थ मंडळांचं स्वागत करून पुन्हा आम्ही वळतोय सामन्याकडं. 75 धाबा गुडायच्या टाकायला फलंदाज सज्ज होते प्रसन्न आडनाव जितेकर. प्रसन्न जितेकरसाठी चेंडू ऑन साईडला हा पंचा करता पुढे सरकला फार वेगानं काऊ कॉर्नरला. जोएल कोहली आलाय फार वेगानं मिळणार ती एकच धाव. सिंगल डबाला सुरुवात करत असताना शांत सुरुवात, रात्रीचं शांत वातावरण, प्रेक्षकांच्या प्रचंड गर्दीमध्ये 7:59 आणि जे प्रेक्षक आम्हाला युट्यूबच्या माध्यमातून पाहतात ऐकत्या स्वागत आहे तुमचं. सतीश केनी पुरस्कृत निशांत इलेव्हन क्रिकेट क्लब दादरपाडा आयोजित प्रथमच या स्पर्धेचं भव्य दिव्य आयोजन. पातक्षणी प्रेमात पडावं असं आयोजन आपण एन्जॉय करतोय. गोलंदाज तयार. पुन्हा बॅला स्टाकेंडला P1 मध्ये ऑन साइडला उवाडा शॉट मॅग्निफिसंट, मात्र चेंडू हुलकावणी स्क्वेअर लेग रिझनला दीपेशला आणि चेंडू निघून जातो. पहिला दमदार चौकार अभ्याच्या बॅटमधनं. मोठा लक्षाचा पाठलाग करायचा आहे. सुरुवात दमदार केली अभ्यानं. बघायचं अभ्या जर राहिला तर धावा चेस होतील. चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन, हुशार आहे गोलंदाज. आयुष बॉल बॅक ड्राइव्ह करण्यास भाग पडला आणि डॉट चेंडू. अभ्यासारख्या फलंदाजाला शांत ठेवणं सोपं नाहीये. अभ्यासारख्या फलंदाजाला शांत ठेवणं म्हणजे समुद्रामध्ये पाण्याला आग लावणं, कारण फलंदाज विस्फोटक आहे. याची खेळी फार वेगळी आहे आणि तो मात्र विस्फोटक फलंदाज. धावांचं रणमशीन म्हणून नेहमी ओळ लागला जातो तो हा फलंदाज आहे. 19 धाबा कधी 6, 4 चेंडूचा खेळ संपलाय. पहिली सिंगल नंतर चौकार नंतर डॉट आणि जिंकण्यासाठी 75 धाबांचा पाठलाग करायचा आहे. आज ए पूलचं क्रिकेटचा दर्जा, क्रिकेटचा क्लास, क्रिकेटचा स्टँडर्ड, क्रिकेटचा बॉटम आणि क्रिकेटचा लेवल संपूर्ण गोष्टी तुम्हाला पाहायला मिळतील आजच्या या पूलमध्ये. क्रिकेटचा दर्जा आज हे संघ उंचावतील यातील मात्र शंका नाहीये. कोणीदास तयार. फुल टॉस घेतलाय, बॅट वरती इम्प्रेशन दाखवलंय आणि अभ्याच्या बॅट मध्ये करतोय पहिला खणखणी षटकार. मला आठवण झाली भिवंडीतील पप्प्या खारीक. अशाच पद्धतीनं फलंदाजी करतोय, मागे झुकतोय, पूर्ण गुडघ्याचा वापर करतोय, अँगल बनवतोय आणि त्या अँगलने एक्झिक्यूट करतोय. व्हॉट अ फंटास्टिक शॉट फ्रॉम द विश्वजीतच्या बॅटमधनं, अभ्याच्या बॅटमधनं. याच अभ्याने पहिला चौकार दाखवला, याच अभ्याने पहिला षटकार दाखवला आणि याच अभ्याचं मी कौतुक केलं होतं. जर अभ्या थांबला तर मात्र सामना संपुष्टात येऊ शकतोय यातील मात्र शंका नाहीये. 11 धाबा दाबलकावरती
मी कौतुक करेन आयोजकांचं, सतीश दादा यांचं, ज्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण एन्जॉय करतोय. खरं तर इथे शेती होती आणि शेती पाण्याखाली असायची आणि 1.5 महिन्यामध्ये हे मैदान बनवलंय. सॅल्यूट आहे तुमच्या कामाला, आम्ही सलाम करतोय या तुमच्या कार्याला. कारण इच्छा असेल तर मार्ग दिसेल आणि प्रचंड ताकद, युनिटी, त्यांच्या गावची एकता आहे. त्यामुळे एकीचं बळ मिळते फळ आणि फळ आपण पाहतोय त्यांच्या माध्यमातून. दादरपाडा गाव एक मोठं गाव आहे. या गावाची ओळख आमचे मॅडे आहेत, त्याने डीजेच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्राला वेळ लावलाय आणि दादर गावची ओळख आता ही स्पर्धा ठरते. ओव्हर द विकेट ऑन साइडला हिट केलाय, गॅपमध्ये कावकरला बॅकअप चांगला आहे. दीपेश आलाय तिथे, मात्र मिळणार ती एकच धाव. दीपेश मगाशी स्क्वेअर ऑफ द विकेट होता, आता तो आलाय लॉंग ऑनला, ऑर्थोडॉक्स लॉंग ऑनला. कारण मगाशी क्षेत्ररक्षण चुकीचं केलं, चेंडूने हुलकावणी दिली आणि त्याचं ट्रान्सफर झालं. षटकात झाली सांगता, 1 षटकार 1 चौकार 2 सिंगल 3 सिंगल 1 डॉट, एकूण धावा 13. 15ची सरासरी कायम ठेवायची आहे. ज्यावेळी फलंदाजी केली दिगोडे संघानं, त्यांची धावा होती धावसंख्या पहिल्या P1 मध्ये फक्त 9, P2 मध्ये 9, तिसऱ्या षटकामध्ये 11, चौथ्या षटकामध्ये 20 आणि 5व्या षटकामध्ये तब्बल 25. म्हणजे 3 षटकामध्ये 29 आणि मागच्या 12 चेंडूमध्ये 45 धावा कुठल्यात आणि त्यामध्ये 6चा बाट राहिलाय छोट्याचा, ज्यानं 38 धावा कुठल्यात. मजा आहे सामन्यामध्ये, कुठेही जाऊ नका, पाहत राहा. खूप चांगली स्पर्धा आपण एन्जॉय करतोय. सतीश केनी पुरस्कृत निशांत इलेव्हन क्रिकेट क्लब दादरपाडा आयोजित निशांत चषक 2025चा भव्य दिव्य पर्व. मजा येईल सामन्यामध्ये, सामना फार चांगला येईल. कुठेही जाऊ नका, पाहत राही स्पर्धा. एकवीर इव्हेंट आमचे संदेश शेलके आम्हाला जॉईंट आहेत, आमचे उमेश भोईर आम्हाला जॉईंट आहेत ॲज अ स्कोरर, त्यांचं देखील आम्ही स्वागत करतोय. कॉमेडी बॉक्समध्ये व्हॉइस ऑफ कर्जत अत्यंत गोड आवाज आमचे समीर सोमणे, त्यानंतर आमचे उरणचे समालोचक विपुल पाटील आणि आमचे भोईर देखील आम्हाला सज्ज आहेत, त्यांचं देखील आम्ही स्वागत करतोय. नवीन षटकार प्रारंभ अभिजित देतोय, ज्या अभिजित 38 धावा कुठल्यात 12 चेंडूचा सामना करत तो अभिजित देतोय. मोठा कॉन्टॅक्ट अभिजित विरुद्ध अभ्या. ओ माय गॉड, शुभमनं झेल नाही तर हा सामना सोडलाय. झेल कोणाचा सोडलाय? ज्या फलंदाजानं आतापर्यंत चौकार षटकार मारलाय, ज्या अभ्याचा झेल सोडलाय त्यामुळे नाराज झालाय छोट्या. नाराजी स्पष्ट त्याच्या चेहऱ्यावरती दिसते. सोपा झेल सोडला शुभमनं. पॉइंटचे क्षेत्र एक चालाक असतात, जे रिकी पॉन्टिंग असायचा, जडेजा असायचा, मोहम्मद अझरुद्दीन असायचा, मात्र इथे आपण पाहतो शुभमला आणि शुभमनं झेल सोडलाय. हरकत नाहीये, बघायचंय किती किंमत मोजावी लागणार. फुल टॉस, दिशा दिली चेंडूला फक्त आणि आता मध्ये गॅप मध्ये काढा चेंडू, गली रेसर मध्ये निघून जातोय. छोट्याचा झेल सोडणं म्हणजे सामना सोडणं. दमदार चौकार. आणावा लागेल पंचांना. फ्रीडचा इशारा. एक झेलची किंमत मोजावी लागणार. अभ्याला जीवनदान म्हणजे सामना सोडणं. जाऊ दिलं वेल लेफ्ट, माहिती आहे चेंडू वाईट जाईल कारण चांगला अनुभव आहे अभ्याकडे. मोठा कॉन्टॅक्ट आहे, एका बाजूला छोट्या, एका बाजूला अभ्या. हे दोन्ही धुरंधर आहेत, हे दोन्ही क्रिकेटचे महारथी आहेत, ज्याने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये क्रिकेटमध्ये आपली छाप सोडली. असे 2 धुरंधर, बिग कॉन्टॅक्ट बिटवीन द छोट्या वर्सेस अभ्या. मजा येईल सामन्यात. गोलंदाज तयार ऑन द अप, ओव्हर अ शॉट ऑफ साइड ऑन साइडला बनवला आहे पुलच्या माध्यमातून. सक्सेसफुल. एका चेंडूमध्ये आल्या त्या तब्बल 9 धावा. कारण मगाशी चौकार, नंतर 9 आणि 9 चौकार. एका चेंडूमध्ये 9 धावा, एका झेलची किंमत 9 धावा. अभ्याचा शॉट बघा, फटका बघा, ऑफसाइडचा चेंडू ऑन साइडला वळवलाय त्यानं. वॉट अ शॉट. पंचांचा काहीतरी इशारा येतोय. चला चेंडू द्यायचा आहे. ज्यांच्याकडे चेंडू आहेत चेंडूची पूर्तता करा, मैदानामध्ये लक्ष ठेवायचं लगेच. एवढ्या मोठ्या मैदानावरती असं वाटतं की मी इडन गार्डन कलकत्त्याला आलोय. ज्या पद्धतीने मैदान पाहतोय, भव्य दिव्य मैदान आहे. बाउंड्र्या देखील भरपूर लांब आहेत, तरी देखील आब्याला फरक पडत नाहीये आणि आब्या त्या बाउंड्र्या भेदतोय आणि दाखवतोय की मी सामना जिंकू शकतोय. एकाच चेंडूमध्ये 10 धावा आल्यात. नो बॉल, त्याच्यावरती चौकार, नंतर वाईट, नंतर चौकार. एकाच चेंडूमध्ये 10 धावा आल्यात. शुभमनं सोडलेला झेल जेव्हा जेव्हा षटकार आब्या मारेल त्या शुभमकडे पाहिलं जाईल. बघायचं, जर हा सामना आब्याने जिंकवला तर शुभमच्या डोक्यावरती संपूर्ण सामन्याचं
पांड फोडलं जाईल. सोपं नाहीये या फलंदाजाचा झेल सोडणं. चांगली स्पर्धा. मी कौतुक करेन सतीश दादा यांचं, कारण ज्यांच्या माध्यमातून फार कमी वयामध्ये उंच बाहेर घेणं नेतृत्व फार कमी कालावधीमध्ये. मी मगाशी म्हटलं होतं की दादरपाड्याची ओळख आमचे मॅडी, आमचे DJ मास्टर भरपूर मोठी ओळख निर्माण केली आणि दुसरी ओळख निर्माण झाल्या स्पर्धेच्या माध्यमातून, दादरपाड्याच्या माध्यमातून. चांगली स्पर्धा, कुठे जाऊ नका. पाहत थरार क्रिकेटचा 75 धाबा कुटायच्या आहेत. छोट्या वर्सेस अभ्या कॉन्टॅक्ट तुम्हाला पाहायला मिळतोय. दापोली वर्सेस दिगोडे सामना आपण एन्जॉय करतोय. 75 धाबा कुटायच्या आहेत. पहिल्या षटकामध्ये 13, दुसऱ्या षटकात प्रारंभ झालाय. ज्या छोट्यानं 38 धाबा कुठल्यात त्याला अभ्याने सांगितलं की आली रे आली, आता तुझी बारी आली. बघायचं ही बारी कितपर्यंत थांबणार आहे. अनस्टॉपेबल ऑन साइडला इम्प्रोव्हायझेशन. व्हॉट अ क्लासिकल स्ट्रोक. चेंडू फेकून दिलाय तो मात्र लॉंग लेग रिझर मध्ये आणि पंचांचा इशाऱ्याचा मी वाट पाहतोय. वी आर वेटिंग फॉर अंपायर डिसिजन. इट्स अ 4 or 6. यस, दॅट्स अ 6. ब्रिलियंट स्ट्रोक. केली दिगोडे संघानं त्यांच्या 3 षटकामध्ये 29 होत्या आणि लवकर पाठला केला धाबांचा अभ्यानं. अभ्याचा सोडलेला झेल अत्यंत घातक फलंदाजी. अभ्या एंटरटेनमेंट करतोय आणि प्रेक्षक त्याला थँक्यू म्हणतात. थँक्स फॉर एंटरटेनमेंट. शॉट ऑफ प्लेन योग्य वापर मात्र नाहीये. जाऊ दिले चेंडूला आणि पंच सांगते इट्स वाईट. अजून एक वाईट चेंडू. धाबा होतात मैदानावरती. 29 धाबा, 9 चेंडूमध्ये 30 धाबा. दिगोडे संघानं 18 चेंडूमध्ये 29 कुठल्या आणि त्याला प्रत्युत्तर देत असताना फक्त 9 चेंडूमध्ये 30 धाबा. व्हॉट अ फ्लाइंग स्टार्ट फ्रॉम द अभ्या. ही इज ऑन फायर. सो लेट्स सी हाऊ विल परफॉर्म इन दिस मॅच. ग्रेट बॅटिंग. शॉट ऑफ प्लेन चेंडूला स्टेअर केलाय. शेवटच्या मोमेंटला शुभमकडे चेंडू गेलाय. शुभमने आता मात्र शांत रीतीनं चेंडूला बॅकअप दिलाय. मिळणार ती एकच धाव आणि मागच्या काही चेंडूवरती प्रसन्न चितेकर नॉन स्ट्राईकला होता, तो आता मात्र स्ट्राईकला आलाय. मागच्या 4 चेंडू त्याने वाट पाहिली आणि त्याला वाट पाहावी लागली. ते मागच्या 4 चेंडू नॉन स्ट्राईकला. बघायचं अभ्यानं त्याला काहीतरी सांगितलं असेल अभ्याने की मला स्ट्राईक दे, मला खेळायचं आहे, मला सामना फिनिश करायचा आहे. अब लुक ॲट द व्ह्यू, ब्युटिफुल व्ह्यू. आणि बघा मैदान कसं होतं आणि आता कसं झालंय. क्या बात आहे. सॅल्यूट आहे तुमच्या कार्याला सतीश केनी दादा. तुमचं आणि तुमच्या सर्व या मंडळीचं मी मनापासून आभार व्यक्त करेन. ग्राउंडची काय पायलट केली, कारण ज्या पद्धतीने ग्राउंड कसं होतं आणि कसं बनवलंय याला म्हणतात एकीचं बळ. दादरपाडा गावाची युनिटी चांगली आहे आणि युनिटी चांगली असेल तर एखादा कार्य सत्कार्म लागू शकतोय हे दाखवले त्यानं. त्यांच्या कार्याला आम्ही सॅल्यूट करतोय. धावसंख्या 31. ना बॅक टू क्रिकेट. गोलंदाज तयार. तसेच या स्पर्धेसाठी सन्मान्य अतिथींचं आगमन होताना दिसत आहे. भारतीय जनता पार्टीचे उरण तालुका खजिनदार सन्मान्य संदीपजी पाटील साहेब यांचं आगमन झालंय आणि त्यांचं स्वागत झालंय. इथे मात्र चौकारांना सन्माननीय संदीपजी पाटील साहेब यांचं आगमन होताना दिसत आहे. माफ करा, फलंदाज बाद झालाय. सन्माननीय अतिथी संदीपजी पाटील साहेब यांचं आगमन होताना दिसत आहे. वेशवी गावचे सुपुत्र आणि आज भारतीय जनता पार्टीचं खऱ्या अर्थानं उरण तालुका खजिनदार पद ज्यांच्या खऱ्या अर्थानं खांद्यावरती दिले आणि आज आपण पाहिलं तर 190 विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार सन्माननीय महेश शेठ बालदी साहेब यांचे अगदी निकटवर्तीय असे संदीपजी पाटील साहेब यांचं आगमन होताना दिसत आहे. मी निशांत 11 क्रिकेट क्लब दादरपाडा आयोजित निशांत चषकामध्ये साहेबांचं मनपूर्वक स्वागत करतो आणि साहेबांना विनंती करतो आपण अतिथी मंचावरती स्थानापन्न व्हावं. सन्माननीय संदीप पाटील साहेब. वेलकम वेलकम. स्वागत आहे तुमचं. 31 वरती एक पहिला धक्का. महेश बालदी साहेबांचं या परिसरामध्ये भरपूर चांगलं कार्य आहे आणि त्यांचे अत्यंत निकटवर्गीय साहेबांचं आगमन झालंय. मोस्ट वेलकम संदीप शेठ. स्वागत आहे तुमचं. वॉर्म वेलकम. दादरपाडा गावामध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. 31 धाबा 1 बाद 5 चेंडूचा खेळ संपलाय. 75 धाबा कुटायचे आहेत. मजा येईल सामन्यामध्ये. शेवटचा चेंडू गोलंदाज तयार. अभिजितला यश मिळालं. खूप चांगला झेल टिपलाय प्रवीणनं. गोलंदाज तयार. ऑन ऑफसाईडचा चेंडू ऑन साईडला पुन्हा वळवलाय. मिळणार ते एकच स्ट्राईक खात्यामध्ये राहणार. नवीन फलंदाजा केवल चेंडू खाली आणि केवल मिळणार एकच धाव. केवलला बॅकअप दिला आणि एकच धाव. 32 धाबा धापलकावरती 2 षटकांची सांगता होते. आता बघू शकाल आपण विश्वजित मात्र खेळतोय 27 वरती. शिवतेज तेज जितेकर 1 वरती खेळतोय. प्रसन्न लवकर बाद झाला. फक्त एक धाव कुठले. अभिजितनं कुठल्या होत्या 38 धाबा. कृष्ण कुठल्या होत्या 14 धाबा. प्रवीण ठाकूरनं कुठल्या होत्या 12 धाबा आणि दिगंबर पाटीलनं कुठल्या होत्या फक्त 7 धाबा. बघायचं आहे जिंकण्यासाठी
75 धाबा कुठायच्यात आणि धावाल्यात त्या 32. आता समीकरण असणार आहे येणारे चेंडू 18 आणि गरज आहे 43 धाबांची. 43 runs to win from 8 individuals. So let's see who will be winner of this match. DJ. Thank you, DJ. आयुष कोहली आले इन ॲट नंबर 3 वरती. P1 P2 षटक संपलंय. जेव्हा दिगोने संघानं फलंदाजी केली त्यांच्या 3 षटकामध्ये 29 आणि आता पलटवार करत असताना दापोली संघाची धावसंख्या 2 षटकामध्ये 32. मजा आहे सामन्यामध्ये. आयुष कोहली आले. आयुष कोहलीचा चेंडू फुल टॉस बॅकफुटला जाऊन याला पंच करत असताना दीपेश चेंडू खेळायला एकच धाव मिळणार. समीकरण आता थोडंसं कठीण होणार. एकूण धावा 33. 13 चेंडूमध्ये 33 धावा. फ्लाइंग स्टार दिली अभ्यानं. अभ्या जेवढी स्ट्राईक घेईल तेवढ्या मात्र सामना सोपा होईल. अभ्याचा सोडलेला शुभमने जैल किती किंमत मोजावी लागणार. 1 नंबरची जर्सी प्रदान केलेला अभ्या मात्र हाताला माती लावतोय आणि मात्र पुन्हा ग्रीप मजबूत करतोय. बघायचे सामना कोण जिंकणार. 75 धाबा कुठायच्या आहेत. कमी धावसंख्या नाहीये आणि पाठलाग देखील चांगला झालाय. 2 षटकामध्ये 32. 13 चेंडूमध्ये 33. 75 धाबांचा पाठलाग करत असताना सर्व प्रेक्षकांचं आम्ही मनापासून स्वागत करतोय. ऑन साइडला बॅटचा फ्लो थोडासा कमी केलाय आणि चेंडू अलॉंग द कार्पेट. दीपेश चेंडूला बॅकअप देतो. तिसऱ्यांदा मिळणार ती एकच धाव. सिंगल डबल जेवढ्या धावा येतील तेवढं प्रेशर केलं जाईल दापोलीवरती आणि जेवढा चौकार षटकार येतील तेवढं प्रेशर रिलीज केलं जाईल ते दिगोडे संघावरती. मोठी फाईट दिगोडे वर्सेस दापोली या 2 संघांमध्ये. मजा येईल. 75 धावांचा पाठलाग करायचा आहे. एपुलचा A1 क्रिकेट. ओ ब्युटिफुल डिलिव्हरी. पहिला चेंडू डॉट. जवळ 9 चेंडू नंतर पहिला चेंडू डॉट पाहायला मिळतोय. क्या बात आहे. कमबॅक केलं गोलंदाजानं आयुष कोहलीनं. एक आयुष कोहली आपण पाहतोय वहाल संघाचा आणि एक आयुष आपण पाहतोय या दिगोडे संघाचा. मजा आहे सामन्यामध्ये. 75 धाबा कुठायच्यात. मागच्या 3 चेंडूमध्ये आल्यात त्या फक्त 2च धाबा. त्यामुळे कठीण होत झाले दापोली संघाला कारण 2 षटकामध्ये 32 आणि मागच्या 3 चेंडूमध्ये आल्यात त्या केवळ 2च धाबा. त्यामुळे हे डोके धरू शकतील मागचे 3 चेंडू. कमबॅक केले गोलंदाज आयुष कोहलीनं. गुड कमबॅक फ्रॉम द आयुष कोहली. फुल टॉस बॅटचा ब्लो पुन्हा एकदा उशिरा ओपन केलाय. दीपेश 4थ्यांदा चेंडूला बॅकअप देतोय. नाराज झालाय फलंदाज स्वतःवरती आणि मिळणार ती एकच धाव. विश्वजितला साथ देतोय शिवतेज जितेकर. विश्वजित खेळतो 28 वरती. 11 चेंडूंचा सामना केलाय आणि धावसंख्या 35. गडी बाद झालेत 1. अर्ध लक्ष पार केलंय. अर्ध अजूनही बाकी आहे. मजा येईल. बघायचं आहे किती धाबा पर्यंत. 75 धाबा कुठायच्या आहेत आणि अजूनही 40 धाबांची गरज आहे. 2.4 षटकांची सांगता होते. आता राहिले ते 14 चेंडू आणि 40 धाबांची गरज. केसला फटका नाहीये. आपण जॅक केलाय. फक्त मिळणार एकच धाव. गुड बॉलिंग. दीपेश 5व्यांदा चेंडूला बॅकअप देतोय. गुड बॉलिंग फ्रॉम द आयुष कोहली. कौतुक करेन मी आयुषचं कारण मागच्या 2 षटकामध्ये गेल्या होत्या 32 आणि आयुष्य हातामध्ये चेंडू दिला तेव्हा धावसंख्या 32 होती आणि आता फक्त 36. शेवटचा चेंडू फायनल ड्युली ऑफ दिस ओव्हर. सच अ फंटास्टिक ओव्हर. लेंथ लाईन पेस पिचिंग ॲक्युरेसी परफेक्शन डायरेक्शन सुपर बॉलिंग. नाही जमलं नाही. ऑन साइडला ड्राईव्ह केलाय आणि एक धाव गेल्यास नकार दिलाय कारण अभ्याला स्ट्राईक हवे आणि रन आलाय चेंडू खाली. गुड बॉलिंग. या षटकामध्ये फक्त इकॉनॉमी षटक राहिलं. फक्त 4च धाबा. पहिल्या षटकामध्ये उमेश आम्हाला सांगतील धाबा आल्या 13. दुसऱ्या षटकामध्ये आल्या त्या तब्बल 19. 90 रन कमिंग फ्रॉम दिस ओव्हर सेकंड ओव्हरमध्ये आणि या षटकामध्ये फक्त 4. आमचा VIP डाईस हे संपूर्ण मान्यवर दादरपडाचे आणि आमचे मॅडी ही महाराष्ट्राची ओळख डीजेच्या माध्यमातून देखील आपली ओळख निर्माण करणार आहे. हे आमचे मॅडी हे संपूर्ण व्यासपीठ आणि हे सर्व आमचे मॅनेजमेंट कमिटी आणि आमचे प्रसाद भोईर ते देखील मंचावरती आहेत. सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत करतोय. येणारे चेंडू 12 आणि गरज 40 धाबांची. शेवटच्या टप्प्यात सामना येतोय आणि सामना आता काट टाकतोय. बघायचा सामना कोण जिंकणार. येणारे चेंडू 12 आणि 40 धाबांची गरज आहे. दिगोडे संघानं 39 नाही एक धाव नाही काढली. 40 धाबांची गरज आहे. दिगोडे संघानं 2 षटकामध्ये 45 धाबा कुठल्यात डेट ओव्हर मध्ये आणि त्याच धाबा तुम्हाला आता चेस करायचे आहेत. बघायचं आहे. बिग कॉन्टॅक्ट आलाय तो गोलंदाज
क्रिश कोळी वैयक्तिक मध्ये पहिलं आणि सांगेवाडी चौथं टर्निंग पॉइंट षटक आहे, अत्यंत महत्वाचं षटक आहे. जर या षटकामध्ये आब्यानं 7 चेंडू थांबून जर 20-25 धावा क्रॉस केल्या तर सामना फाईट होईल, कारण हे षटक टर्निंग पॉइंट आहे. प्रेक्षकांच्या काळजाचा टोका चुकवेला सामना, प्रेक्षकांची अलोट गर्दी, कारण प्रथमच दादर पाडगावमध्ये पहिली नाईट रचना होते, तर प्रेक्षकांना कुठेही पाय ठेवायला जागा उरली नाहीये. एवढा पॅक क्राऊड मध्ये ही स्पर्धा रंगताना पाहायला मिळते. ब्युटिफुल ॲटमॉस्फिअर आणि आपण रंग उडतोय पुन्हा एकदा सामन्याकडं. 12 चेंडू 40 धावा थरार क्रिकेटचा. 36 धावा, माफ करा, 39 धावांची गरज आहे 12 चेंडू मध्ये. हे षटक महत्वाचं आहे. आब्या किती फलंदाजी करणार, आब्याचा शुभमने सोडलेला जेल किती मागात पडणार. 29 धावा आतापर्यंत कुठल्या धाब्यानं. ग्रेट नॉक फ्रॉम द आब्या, इट्स अ फंटास्टिक नॉक. 29 धावा कुठल्यात त्यानं, छोट्यानं कुठल्या होत्या 38, त्याचं उत्तर दिलं आब्यानं मैदानावरती. मजा येईल, बघायचंय. 12 चेंडू कुठेही जाऊ नका, काही क्षणासाठी सर्व विसरा आणि क्रीडा क्षेत्रामध्ये लक्ष भेदा, कारण लढत शेवटच्या श्वासापर्यंत लढणार. 12 चेंडू 39 धावांची नितांत आवश्यकता. गोलंदाज तयार, ऑन साइडला इम्प्रेस करायचा प्रयत्न पंचाने सांगितलंय. लेग स्टंपच्या बाहेर. 39 36 झालेत. येस, पंचांचा नोबॉलचा इशारा. काहीतरी होतंय मैदानावरती. 12 चेंडू आणि गरज आहे त्या मात्र 38 धाबांची. 45 धाबा कुठल्या तर शेवटच्या 2 षटकामध्ये आणि त्या धाबा तर तुम्हाला चेस करायचे आहेत. हे षटक निर्णायक असणार आहे. अभ्याकडे लक्ष असणार आहे, गोलंदाज क्रिश कोहलीकडे लक्ष असणार आहे, कारण हे षटक मागडं असणार आहे की सोपं असणार आहे, कारण हे षटक ठरवणार सामन्याची दिशा. ह्या षटकांत पर्दाफाश होईल की सामना कोणाच्या बाजूला कौल देणार आणि ए पूलचा पहिला सामना जिंकून विजयाची पताका कोण फटकावणार ह्याची उत्कंठा शिगेला पोहोचते. 12 चेंडू 38 धावांची गरज थरार क्रिकेटचा. गोलंदाज तयार. पहिला चेंडू ऑनसाइडला केल्याचा प्रयत्न, जेल मात्र या सेटेच मात्र फ्रीचा इशारा होता या चेंडूवरती, त्यामुळे फलंदाज बाद होणार नाहीये. एकच धाव मिळणार आणि त्या एका धाब्यासाठी आता संघर्ष करावा लागणार. 11 चेंडू आणि गरज आहे ती 37 धावांची. 11-37. चला, मैदानाच्या प्रवेशद्वारावरील गर्दी कमी करायची आणि तिथे ज्या गाड्या पार्क केल्या त्या बाजूला घ्यायच्या आहेत. पुरुषोत्तम भगत यांना विनंती आहे, तसेच उमेश पाटील आपण मंचावरती यावं आणि मैदानाच्या प्रवेशद्वारासमोरील गाड्या बाजूला घ्यायच्या आहेत. थोड्याच वेळात पुन्हा एकदा मात्र या स्पर्धेसाठी सन्माननीय प्रीतम शेठ म्हात्रे साहेब यांचं आगमन होणार आहे. जे म्हात्रे चॅरिटेबल ट्रस्टचे खऱ्या अर्थानं जे सर्व आहेत, कित्येक ठिकाणी ज्यांच्या माध्यमातून सामाजिक कार्य केलं जात आहे, असे प्रीतमदादा म्हात्रे यांचं आगमन होणार आहे. बघायचं आहे हा चेंडू तिसऱ्या पंचा रेपर केलाय, आउट आहे की नाहीये. यानंतर इक्वेशन तुम्हाला सांगू. डिसिजन पेंडिंग. मान्यवरांचं भरपूर आगमन होते, कारण उरण परिसर पाहिलं तर सध्या प्रगतीचं शहर आहे. हे महामुंबई शहर आहे. आताच मी गाडी घेऊन जेव्हा आलो ना, मला वाटलं नाही की मी उरणमध्ये चाललोय, मला वाटलं की मी दुबईमध्ये आलोय. तर ज्या पद्धतीने तुमचे रस्ते आहेत ना, प्रेमात पडलोय. काय सर्कल आहेत, काय रस्ते आहेत, अक्षरशः प्रेमात पडलं उरणच्या मी, आणि म्हणून हिला महामुंबई म्हटलं जातं. आमची खारघर नवी मुंबई, मात्र ही महामुंबई. आणि या स्पर्धेसाठी आपण पाहिलेत खऱ्या अर्थाने या मैदानासाठी सुद्धा ज्या मोठं योगदान ज्यांचं राहिलंय, असे सन्माननीय 190 विधानसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार महेश शेठ बालदी साहेब यांचे अगदी निकटवर्तीय भारतीय जनता पार्टीचे उरण तालुका खजिनदार सन्माननीय संदीप शेठ पाडी साहेब उपस्थित झालेत. त्यांचं सुद्धा सहर्ष स्वागत केलं जातं. त्यांचं फार मोठं योगदान या स्पर्धेसाठी आणि या मैदानाच्या खऱ्या अर्थानं उभारणीसाठी झालं. त्यांचं सुद्धा मनपूर्वक आभार आम्ही व्यक्त करतोय मच्छिंद्र सर. दिस इज ए पेंडिंग, कारण निर्णय फार महत्वाचा आहे. झेल झाला होता, मात्र फ्रीट होता, एक धाव पूर्ण केली, मात्र नंतर अर्ध्या पिच वरती गेला फलंदाज आणि एक्झॅक्टली हेच चेक केले जाईल की फलंदाज कोण बाद आहे आणि शिवतेज बाद व्हावं लागेल, कारण गडी बाद झाले. धाव काउंट केली जाईल उमेश. येस, एक धाव काउंट केली जाईल. धावफका 75 काढायच्या धावसंख्या धावफलकावरती उमेश आम्हाला सांगतील. आल्या त्या 38 धावा आणि आता समीकरण असणार आहे 11 चेंडू 37 धावा डीज आहे. साथ देतोय ऋषी भोईर आल्या मैदानावरती. एक ऋषी भोईर आम्ही वाकलन संघाच्या माध्यमातून पाहिलंय आणि एक ऋषी भोईर आपण पाहतोय या संघाच्या माध्यमातून एक्झॅक्टली दापोली संघाच्या माध्यमातून.
11-37. कमबॅक होते. गुड बॉलिंग. मात्र पंच सांगतील इट्स ॲब्सोल्युटली वाईट. एव्हरी डिलिव्हर्स नेक्स्ट टाइम इट्स वाईट. पहिला चेंडू नो, नंतर आता वाईट. थोडंसं शतक लांबतंय आणि समीकरण बदलणार. येणारे चेंडू 11 आणि 36 धावांची गरज आहे. 11-36. अजूनही काही बिघडलं नाहीये, कारण अजून या षटकातील 5 चेंडू आणि नंतरचे 6 चेंडू जर अभ्यास स्ट्राईक जास्त घेऊ शकला, मोठे पटके मारू शकला, तर मात्र सामना खुला होईल. आणि जर दिगोडे संघानं अभ्याला नॉन स्ट्राईकला ठेवलं तर दिगोडे संघ विजयाच्या समीत पोहोचू शकेल. स्ट्रॅटेजी आखली जाईल ऑन द टॉस. पंचांचा एक्झॅक्टली मागे चेंडू ट्रॅव्हल झाल्याच्या पुढे सरकलाय. दीपेश जोशी आला होता. 6व्यांदा चेंडू त्याच्याकडे गेलाय. चेंडू त्याचा पाठलाग सोडत नाहीये. सातत्याने चेंडू त्याच्याकडे जातात. आता मात्र झेल ड्रॉप केलाय. मिळणार ती एकच धाव. येणारे चेंडू 10 आणि गरज होती 35 धावांची. आता धावसंख्या 40 झाली, कारण 2 षटकामध्ये 32 झाल्या होत्या. नंतरच्या 8 चेंडू मध्ये आल्या त्या फक्त त्या धावा फार 8च आल्यात. मागच्या 8 चेंडू मध्ये 8 धावा, पहिल्या 12 चेंडू मध्ये 32 धावा. समीकरण उरले 10 चेंडू 35 धावा. मजा येईल सामन्यामध्ये. शेवटच्या श्वासापर्यंत हा सामना रोखला जाईल, कारण अभ्यास जोपर्यंत मैदानावरती तोपर्यंत दापोली सुरक्षित. तो लेट्स सी विल बी विनर ऑफ दिस मॅच. ऑल दी बेस्ट. शो द गुड गेम. शफल नाहीये. क्रॉस बॅडेस्टो केल्याचा प्रयत्न. स्ट्रॉंग अपील. मात्र सांगितलंय एक्झॅक्टली चेंडू लागलाय तो शोल्डरला. बघायचं अल्ट्रा एज याच्या पुढे क्रिकेटमध्ये येऊ शकेल कदाचित, मे बी. मध्ये समीकरण आलंय 9 चेंडू आणि 35 धावांची गरज. क्रिश कोहलीचं मी कौतुक करेन. ऍक्शन रिप्ले बघा चेंडूचा. ऑफचा चेंडू ऑनसाइडला बनवण्याचा प्रयत्न आणि चेंडू हिट झालाय तो एल्बोला आणि एक्झॅक्टली पंचांचा निर्णय नॉट आउट. 9-35. अभ्यानं मैदान गाजवलं जरी असलं तरी छोट्याने देखील मैदान गाजवलंय. छोट्यानं 38 धाबा कुठल्यात, मात्र छोट्याच्या षटकामध्ये देखील 19 धाबा लुटल्यात. बघायचंय सामना शेवटच्या टप्प्यामध्ये. प्रेक्षकांच्या आलोट पॅक क्राऊड मध्ये हा सामना रंगतोय. रात्र वैराची म्हटलं ते सुंदर ऍटमॉस्फिअर मध्ये ही स्पर्धा रंगते. रात्रीचं शांत वातावरण प्रेक्षकांच्या आलोट गर्दीमध्ये रंगतोय सामना. ओ बॅट अँड पॅड मध्ये ब्युटिफुल अँड डेंजरस डिलिव्हरी. फक्त चेंडूला याला दिशा दिली. फ्लिक ऑफ द रिस्ट आणि मिळणार ती एकच धाव. गुड बॉलिंग. 8 चेंडू आणि गरज आहे 34 धावांची. समीकरण सातत्याने बदलत गेलं. मागच्या काही षटकामध्ये धाबा आले नाहीयेत, त्यामुळे प्रचंड प्रेशराइज केलंय ते दापोली संघाला. 8 चेंडू 34 धाबा. गुड बॉलिंग फ्रॉम द क्रिश कोहली. सुपर बॉलिंग. त्याची लेन, त्याची लाईन, त्याची ॲक्युरेसी, त्याचं परफेक्शन, त्याचं डायरेक्शन आणि त्याचं व्हॅरेशन. सुपर बॉलिंग. कंट्रोल देखील चांगलं आहे. नाहीये फोर्स केला चेंडूला. कॅच इटचा कॉल नाहीये. मागे गेला फलंदाज आयुष कोहली तिथे होता. मिळणार त्या 2 धावा. येणारे चेंडू 7 आणि गरज आहे ती 32 धावांची. ज्या धावा 16 चेंडू मध्ये 32 धावा कुठल्या होत्या, त्या आता तुम्हाला कोणाच्या 7 चेंडू मध्ये सामना शेवटच्या टप्प्यात होत आहे. बघायचं शेवटच्या चेंडूवरती फलंदाज षटकार चौकार मारून अभ्याला स्ट्राईक देणार की सिंगल काढून अभ्यास स्ट्राईक घेणार नाहीये, हे देखील महत्वाचं आहे. बघायचं काय होणार शेवटच्या चेंडूत. गुड बॉलिंग. मी कौतुक करेन क्रिसचं, कारण या षटकामध्ये एकही चौकार षटकार नाहीये. 1 नो 1 वाईट. षटक मोठं झालं मात्र चौकार षटकार नाहीयेत. गुड बॉलिंग. केसला फटका आणि चेंडू गेला स्क्वेअर ऑफ द विकेट. सीमा पलीकडं षटकारासाठी. दिस अ गुड फिनिश. मजा येईल सामन्यामध्ये. डीजे शेवटच्या षटकामध्ये 25 धाबा गेल्या होत्या आणि त्या कुटाच्या त्यात 26 तुम्हाला. चला इको गाडी प्रवेशद्वारासमोरील काढायची आहे. मैदानाच्या प्रवेशद्वारावर जी इको गाडी आली आहे प्लीज आपण बाजूला घ्या. आणि तिथे जे स्वयंसेवक आहेत त्यांना विशेष सूचना आहे, तिथे कोणतीही गाडी आली तर आपण बाजूला पार्क करायचे. पार्किंग झोन पुढे आहे,
तिकडे आपण पार करण्यासाठी त्यांना सूचित करा. 6 चेंडू 26 धावांची गरज आहे. या सामन्यामध्ये दुवा बनून उभा आहे तो यावेळी मात्र छोट्याचा समोर आहे तो मात्र आता आब्या मैदानावरती येणारे गोलंदाज. 7 चेंडू 26 धावांची गरज आहे. केवळ कोहली मैदानावरती बघायचं फक्त केवळ धावा 5-6 देणार की मात्र केवळची पिटाई होणार. कारण आब्या समोर आहे. बघायचं 6 चेंडू 26 एका बाजूला आब्या एका बाजूला छोट्या. मजा आली सामन्यामध्ये. बिग कॉन्टॅक्ट फुलटॉस ड्राईव्ह केला चेंडूला एकदा पूर्ण केले. दुसऱ्या बॅचा प्रयत्न असणार आहे. शंका नाहीये. बाद चेंडू येणं वाकणं उचलणं फेकणं वेल गेलाय मैदानावरती आणि याचा फायदा घेतलाय 2 धाबा. येणारे चेंडू आता मात्र 5 आणि गरज आहे ती 24 धाबांची. 75 धाबा कुठताना संघाची जोडीची दमछाक झाली करी मात्र नेट टू नेट सामना दाखवलाय. फाईट सामना दाखवलाय आणि प्रेक्षकांचा पैसा वसूल सामना झालाय. पॅक क्राऊड मध्ये सामना केला जातोय आणि दादरपाडाची स्पर्धा प्रकाश झोतामध्ये येते. संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष वेधणारी स्पर्धा आपण पाहतोय. आणि आपण येणारे पाहताय, चेंडू दरम्यानच्या काळात सन्माननीय अतिथींचं आगमन होताना दिसत आहे. आज या स्पर्धेसाठी उपस्थित राहतात. सन्माननीय अतिथींचं आगमन या स्पर्धेसाठी होताना आपण पाहतोय. त्यांना आपण विनंती करूया. आज या स्पर्धेसाठी खऱ्या अर्थानं फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये त्यांचं स्वागत केलं जात आहे. जे मात्र चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून ज्यांनी कित्येक सामाजिक कार्य केलेत, असे खऱ्या अर्थानं निराधारांचा आधार म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं, असे सन्माननीय शेतकरी कामगार पक्षाचे रायगड जिल्हा खजिनदार माननीय श्री प्रीतमदादा म्हात्रे साहेब यांचं आगमन होताना दिसत आहे. मी आज या स्पर्धेच्या वतीनं लेट निशांत 11 क्रिकेट क्लब दादरपाडा आयोजित सतीश केणी पुरस्कृत निशांत चषकामध्ये साहेबांचं मनपूर्वक स्वागत करतोय. खऱ्या अर्थानं ज्यांच्याकडे पाहिल्यानंतर तमाम तरुणांना नेहमी एक वेगळी ऊर्जा मिळत असते, प्रेरणा मिळत असते, असे सन्माननीय प्रीतमदादा म्हात्रे साहेब यांचं आगमन झालं आहे. आम्ही त्यांना विनंती करतो की आपण अतिथी मंचावरती स्थानापन्न व्हावं. त्यांच्या समवेत वेशवी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच सन्माननीय मुंबईकर साहेब यांचं सुद्धा आगमन झालं. त्यांचं आम्ही स्वागत करतो आणि नरेंद्रजी मुंबईकर साहेब सुद्धा उपस्थित झाले. त्यांचं सुद्धा आम्ही सहर्ष स्वागत करतो आणि जातोय. काही चेंडू बाकी आहेत या सामन्यातील. मच्छिंद्र सर, या 4 चेंडू आणि 24 धावांची गरज आहे. गुड बॉलिंग फ्रॉम द बॉलर. मी कौतुक करेन गोलंदाजाचं. ट्रिमेंडस अटॅक केलाय. काउंटर अटॅकला सुरुवात केली. ट्रिमेंडस मॅच निर्माण केलाय आणि सन्मान्य प्रीतमदादा यांचं आगमन झालंय आणि त्यांच्या आगमनानं नवचैतन्य निर्माण झालंय. स्वागत आहे प्रीतमदादा. वेलकम, वॉर्म वेलकम. स्वागत आहे तुमच्या स्पर्धेमध्ये. येणारे चेंडू 4 आणि 24 धावांची गरज आहे. ही फटाक्याची आतिषबाजी, हे दादरपाडा गाव आणि दादरपाडा गावची ओळख, ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. अप्रतिम स्पर्धा आणि लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस आलेली स्पर्धा प्रेक्षकांच्या मनामध्ये घर करते आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये फक्त एकच चर्चा, निशान ट्रॉफीची चर्चा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये. 4 चेंडू 24 धावा. नाव हियर वी गो बॅक टू क्रिकेट. 4-24 4 षटकार अभ्यास स्ट्रायकर एंडला. ओके, इसला फटका स्लॉक स्लिप दाखवलाय. ब्युटिफुल शॉट आणि चेंडू गेला दादरपाडा गावामध्ये. नो डाऊट. येणारे चेंडू 3 आणि 18 धावांची गरज आहे. अजूनही सामना ऑन आहे मैदानावरती. डीज आहे. अठरा धाबा. आब्याचा सोडलेला शुभमनं जेल किती मागात पडलाय. सोपा जेल सोडला पॉइंटला, तदनंतर आब्या थांबला नाहीये. आब्या इज अनस्टॉपेबल. तो सांगतोय टुडे इज अ माय डे. आय एम अ वॉरियर. आय लाईक वॉर. आय एम अनस्टॉपेबल. व्हॉट अ फंटास्टिक नोक बाय द आब्या. ही इज ऑन फायर. व्हॉट अ फंटास्टिक बॅटिंग परफॉर्मन्स फ्रॉम द आब्या. 3 षटकारांची गरज आणि पुन्हा एकदा बक्षीस मात्र जे या स्पर्धेसाठी कंटिन्यू असे विजय नारायण कैलासवासी विजय नारायण पाडी यांच्या स्मरणार्थ विलास नारायण पाडी यांच्या वतीनं षटकार हॅट्रिक साठी सलग 3 षटकारांसाठी 2000चं कॅश प्राइज असणार आहे. ही स्पर्धेमध्ये जोपर्यंत ही स्पर्धा संपत नाही तोपर्यंत बक्षीस कंटिन्यू असणार आहे. मॅक्स सर, 39 धाबा कुठल्या त्यांना छोट्यानं कुठल्या होत्या 38. त्याला प्रत्युत्तर देता 1 पाऊल पुढे गेलाय. बघायचंय जर आब्यानं हा सामना जिंकून दिला तर दादरपाडा नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र येणाऱ्या 5 वर्षामध्ये आब्याला कधी विसरू शकणार नाहीये. इतिहास बनवला तर इतिहास रचला जातोय आणि इतिहास तोच बनवतोय ज्याच्यामध्ये धमक आहे, हिम्मत आहे. बघायचं हिम्मत आहे मर्दा तो मदद आहे खुदा. 3-18 फुलटॉस फेकला पुन्हा एकदा. मात्र चेंडू सीमा पलीकडं. अजून एक दमदार षटकार. जबरदस्त बॅटिंग, जबरदस्त एंटरटेनमेंट आणि व्हॉट अ मॅच. येणारे 2 चेंडू आणि गरज आहे ती 12 धाबांची.
12 धावांची गरज आहे. सर्व मान्यवरांचं मनापासून स्वागत. अभ्याची बॅटिंग आवडली असेल मित्रांनो तर टाळ्या व्हायला हरकत नाहीये. 45 धावा कुठल्या त्या फलंदाजानं. इज अ वॉरियर्स. हा युद्ध आहे आणि युद्ध करतोय मैदानावरती. एकटा तुटून पडलाय या संघावरती. 45 धावा कुठल्यात. छोट्यानं कुठल्या होत्या 38 आणि त्याला प्रत्युत्तर दिलं 45 धावांचं. अनस्टॉपेबल फलंदाजी. येणारे चेंडू 2 आणि गरज आहे ती 12 धावांची. येणारा चेंडू ती षटकार आला तर मात्र सामन्याचा उत्कंठा शिगेला पोहोचणार आणि प्रेक्षकांची उत्कंठा पुन्हा शिगेला पोहोचला. सामना मैदानामध्ये आग लावली या आब्यानं. कधी फायर ब्रिगेडची गाडी बोलवली जाऊ शकते कारण मैदानाला आग लावली या फलंदाजानं. मैदानाच्या चारही बाजूला चौफेर फटकेबाजी करत असताना आणि काय फटकेबाजी दाखवले. प्रेक्षकांची मनं जिंकलेत या सामन्यानं आणि छोट्यानं देखील आणि या फलंदाज आब्यानं देखील. येणारे चेंडू 2 आणि 12 धावांची गरज आहे. व्हॉट अ बिग कॉन्टॅक्ट. वाटलं नव्हतं की 75 धावा कुठताना शुभमने सोडलेला झेल एवढा मागात पडू शकेल आणि तो मागात पडलाय दापोली संघाच्या विरुद्ध. मात्र निश्चित या संघाला येणारे चेंडू 2 आणि गरज आहे ती 12 धावांची. प्रीतम दादा यांचं देखील आगमन झालंय. जबरदस्त नेतृत्व या परिसरातील. वेलकम प्रीतम दादा. स्वागत आहे तुमच्या स्पर्धेमध्ये. 2-12 फुल टॉस आणि अजून एक फटका खेचलाय मात्र नाहीये जमलं. फॉलिंग स्लिप दाखवण्याचा प्रयत्न. फुल टॉस चेंडू षटकार यायला होता. कृष्ण चेंडूला बॅकअप दिलंय. ज्या कृष्ण फक्त 4 धावा दिल्या होत्या तिसऱ्या षटकामध्ये त्या कृष्ण बॅकअप दिलाय. आता छोट्यानं श्वास घेतलाय कारण आता सामना आपल्या दृष्टिक्षेपात आलाय असं छोट्याला आता वाटतंय. कारण छोट्या मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरू शकेल. त्यानं 38 धावा कुठल्यात मात्र आब्याने जी फटकेबाजी केली ते आम्ही कधी विसरणार नाही आहोत. काय बरसलाय आणि काय फटकेबाजी केली. काय क्रिकेटचा क्लास, क्रिकेटचा स्टँडर्ड, क्रिकेटचा लेवल, क्रिकेटचा बॉटम पूर्ण दाखवलं आब्यानं आणि सर्वांची मनं जिंकलेत. व्हॉट अ एंटरटेनमेंट आणि काय एंटरटेनमेंट केलं मैदानावरती आणि काय फटकेबाजी झाली. एक चेंडू अजूनही गरज आहे ती 12 धावांची. शेवटचा चेंडू शेवटची भैरवी आणि ह्याच दरम्यान सामना जिंकलाय तो मात्र 11 धावांना दिगोडे संघानं. अबे अनस्टॉपेबल फलंदाजी. हॅट्स ऑफ यू. व्हॉट अ फंटास्टिक नोक. काय कौतुक केलं अभ्याचं बघा. अक्षरशः मिठी मारली अभ्याला कारण ज्या पद्धतीने खेळलाय तो. 45 धावा. जरी तुम्ही हारलात तरी तुमची चर्चा देखील होणार या मैदानावरती. ऑल दी बेस्ट दिगोडे टीम. कॉंग्रॅच्युलेशन. हार्ड लक दापोली टीम. या पण मला मॅन ऑफ द मॅच कडा आणि मॅन ऑफ द मॅचची आवडची ट्रॉफी जाईल ती मात्र छोट्याला. 38 धावा कुठल्यात त्यानं मैदानावरती आणि तो ठरलाय सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा हिरो. यस प्रसाद. यस आपण सत्कार सोहळ्याकडे जाणार आहोत. सन्माननीय अतिथींचं आगमन इथे झालंय.